प्रभात नगरातील घरफोडीचा अवघ्या 5 तासात देवपूर पोलिसांनी लावला छडा। प्रलंबित मागण्यांची पूर्तता न केल्यास प्रजासत्ताक दिनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा। धुळे ग्रामीण तहसील कार्यालयात महसूल कर्मचाऱ्यास मारहाण, कर्मचाऱ्याकडून आरोपीच्या अटकेची मागणी। आणि पंजाबमधील शेतकरी आंदोलनाकडे सरकारचे दुर्लक्ष, स्वतंत्र भारत पक्षाने केले लाक्षणीय उपोषण। देवपूर प्रभातनगर येथील घरफोडीचा अवघ्या 5 तासात देवपूर पोलिसांनी छडा लावला आहे। संशयित आरोपीस जेरबंद केले असून त्याचा साथीदार मात्र मुद्देमालासह फरार झाला आहे। धुळे शहरातील देवपूर प्रभातनगर येथील प्लॉट नंबर 100 येथे डॉक्टर विजयकुमार कुलकर्णी हे कुटुंबियासह राहतात। दिनांक 18 जानेवारीच्या मध्यरात्री कुलकर्णी कुटुंबीय खासगी कामानिमित्त जळगाव येथे गेल्याचे हेरीत अज्ञात चोरट्यांनी घर दरवाजा कडीकोंडा तोडीत घरात घुसून 1000 रुपये रोकडसह दागदागिने लंपास केले होते। या प्रकरणी देवपूर पोलिसात तक्रार दाखल होताच पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी तपासाची चक्र वेगवान करीत अवघ्या 5 तासात चोरी प्रकरणाचा छडा लावला आहे। या प्रकरणी तौसिफ भिक्कन तांबोळी यास अटक केली आहे। त्याचा साथीदार मात्र चोरीचा मुद्देमाल घेऊन फरार झाला आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या नेतृत्वात देवपूर पोलिसाच्या पथकाने केली आहे। नमस्कार, मी पीआय धनंजय पाटील, देवपूर पोलीस स्टेशन धुळे। दिनांक 18/1/25 चे मध्यरात्री साधारण 3 वाजताच्या सुमारास डॉक्टर विजयकुमार कुलकर्णी राहणार प्लॉट नंबर 100 प्रभातनगर हे त्यांच्या कुटुंबासह जळगाव येथे अचानक गेले असताना त्यांच्या घराचा लोखंडी बाहेरचा दरवाजा उचकटून कोणीतरी अज्ञात चोरांनी घरात चोरी केली होती, घरातलं कुलूप तोडून। याच्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट अशी राहिली की यांनी कॅमेरा आपल्या घराच्या दरवाजावर लावून ठेवलेला होता। चोरांनी कॅमेरा तोडला तो कॅमेरा बघून, पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये जे फुटेज सेव्ह झालं होतं त्याच्यावरून पोलीस स्टेशन देवपूरच्या DB पथकाच्या अंमलदारांनी अतिशय चांगली मेहनत घेतली। याच्यातील आरोपींना ओळखलं आणि आरोपी ओळखून त्याच्यामधला एक आरोपी तौसिफ भिक्कन तांबोळी याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडून या गुन्ह्यातून गेल्या मुद्देमालपैकी 1000 रुपयाच्या रोख नोटा, त्याच्यानंतर चांदीचे 5 कॉईन असे जप्त करण्यात आलेले आहे। त्याचा एक साथीदारही अजून या गुन्ह्यात फरार आहे, त्याचाही शोध चालू आहे। लवकरच त्यालाही आम्ही ताब्यात घेऊ आणि संपूर्णपणे माल रिकवर करू। आता या चोरीच्या याच्यामधून आमच्या एक अशा लक्षात आलं आहे की पोलिसांना जर चांगला दुवा मिळाला, याच्यामध्ये म्हणजे चांगला क्ल्यू मिळाला तर त्याच्याने शोध घेणं सोपं होत आहे। तर याच्याकरता नागरिकांनी आपल्या घरात किंवा घराच्या आजूबाजूला CCTV कॅमेरे लावून घ्यावे। अतिशय कमी खर्चात आणि चांगल्या क्वालिटीचे CCTV कॅमेरे आजकाल मिळत आहे आणि DVRची सुद्धा त्याला काही कॅमेऱ्यांना गरज नाही आहे। तुमच्या मोबाईलला डायरेक्ट ॲक्सेस मिळतं, त्याच्यामध्ये SIM कार्ड वगैरे असतं आणि याच्यामुळे पोलिसांना जर काही घटना घडलीच तर पोलिसांना त्यामुळे शोध घेणं सोपं होतं आणि घराची आपली सुरक्षितताही राहते। याकरिता आम्ही जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या घरावर CCTV कॅमेरे बसवून घ्यावे हे आवाहन करत आहोत। माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांची तात्काळ पूर्तता न केल्यास 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा मापाडी संघटनेने दिला आहे। आयोजित पत्रकार परिषदेत संबंधितांनी आपली कैफियत मांडली आहे। माथाडी कामगारांचे विविध प्रश्न प्रशासकीय दरबारी प्रलंबित आहेत। वारंवार मागणी करूनही माथाडी मंडळाचे अध्यक्ष व सचिव आणि जिल्हा उपनिबंधक जाणीवपूर्वक मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत। अखेर नाईलाजास्तव पर्याय नसल्याने भारतीय प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।
प्रलंबित मागण्यांची तात्काळ पूर्तता करावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली आहे। विशाल शिंदे, संघटनेचे खजिनदार दीपक वाघ तसेच जमलेले या ठिकाणी सर्व मापाडी कामगार, आजच्या या पत्रकार परिषदेनिमित्त आम्ही सांगू इच्छितो की हा जो 26/1/2025 रोजी आम्ही जो आत्मदहनाचा हा जो विषय घेतोय, हा जो निर्णय घेतलेला आहे, याचं कारण असं आहे की या प्रमुख 3 विषय होते आमचेवाले। या 3 विषया संदर्भामध्ये आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना विनंती केली की जिल्हा कृती समितीची बैठक घेऊन या 3 प्रमुख विषयांसंदर्भामध्ये तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून त्याविषयी तुम्ही त्यांना सूचना करावी व ते काय जे प्रश्न असतील ते सोडवावे आणि त्या विषयाची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी साहेबांनी 17/1/2025 रोजी 24 रोजी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये माननीय जिल्हा उपनिबंधक, माथाडी मंडळाचे सहाय्यक कामगार आयुक्त तथा अध्यक्ष व माथाडी मंडळाचे सचिव तथा सरकारी कामगार अधिकारी, साखरे पिंपळनेर येथील सभापती, सचिव तसेच माथाडी कामगार संघटनेचे युनियनचे नाशिक विभागाचे सेक्रेटरी सुनील यादव साहेब तसेच उपस्थित आमचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी त्या बैठकीला उपस्थित होते। परंतु त्या बैठकीला उपस्थित असताना या 3 विषय होते आमचेवाले। एक पहिला विषय होता औरंगाबाद उच्च न्यायालयाने 12 जुलै 2023 रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यामध्ये माथाडी कायदा लावावा। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235-570। धुळे ग्रामीण तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी श्री सुरेश पाईकर यांना कार्यालयीन कामकाज करीत असताना विक्की परदेशी व सहकाऱ्यांनी मारहाण केली आहे। शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करीत मारहाण झाल्याने कार्यालयात भीतीचे वातावरण असून दोषींवर अटकेसह कठोर कारवाई करावी अशी मागणी करीत महसूल कर्मचारी संघटनेने प्रशासनास निवेदन सादर केले आहे। धुळे ग्रामीण तहसील कार्यालयात सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून श्री सुरेश पाईकराव कार्यरत आहेत। कामकाजातून श्री पाईकराव आणि विक्की परदेशी नामक इसम यांच्यात वाद उद्भवला। त्यातून विक्की परदेशी व सहकाऱ्यांनी श्री सुरेश पाईकराव यांना कार्यालयातच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करीत मारहाण केली आहे। महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधितास तात्काळ अटक करीत कठोर कारवाई करावी अशी मागणी महसूल कर्मचारी संघटनेने केली आहे। जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची भेट घेत निवेदन सादर करण्यात आले आहे। यावेळी कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जो प्रकार झालेला आहे तो अतिशय निंदनीय आहे। आमचे संघटनेचे अध्यक्ष श्री सुरेश पाईकराव यांच्यावर अज्ञात लोकांनी हल्ला केलेला आहे। शासकीय कार्यालयात जाऊन डायरेक्ट कर्मचाऱ्यांना मारणं ही अत्यंत चुकीची बाब आहे आणि त्यांनी तेथील कॉम्प्युटर्स वगैरे देखील फोडून टाकलेले आहेत, म्हणजेच शासकीय मालमत्तेची हानी केलेली आहे। या प्रकरणाला जर आळा बसला नाही तर यापुढे या लोकांची अशीच हिंमत ही उत्तरोत्तर वाढत राहील आणि तलाठ्यांच्या मागेही जे लोक आहेत यांचाही ससेमिरा हा थांबत नाही। तर याच्यावर तात्काळ कार्यवाही झाली पाहिजे। शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पंजाब येथे शेतकरी आंदोलन करीत आहेत, मात्र सरकार त्यांच्या बाबतीत कोणतेही ठोस निर्णय घेण्यास तयार नाही। सरकार चालढकल करीत असून या भूमिकेविरुद्ध स्वतंत्र भारत पक्षाने धुळे जिल्हा प्रशासनास निवेदन सादर करीत 1 दिवसीय लाक्षणीय उपोषण केले आहे।
पंजाब येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांकडून आंदोलन केले जात आहे। सरदार जगजीत सिंग डल्लेवाल हे 52 दिवसांपासून उपोषण करीत आहेत, मात्र तरी देखील सरकार त्यांच्या मागण्यांची दखल घेण्यास तयार नाही। पंजाबमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करीत असून परिस्थिती तणावाची बनत चालली आहे, मात्र तरीही सरकार ठोस भूमिका घेण्यास तयार नाही। याविरुद्ध स्वतंत्र भारत पक्षाने धुळे जिल्हा प्रशासनास निवेदन सादर करीत 1 दिवसीय लाक्षणीय उपोषण केले आहे। यावेळी गुलाबसिंग रघुवंशी, पुरुषोत्तम देवरे व सहकारी उपस्थित होते। गिलाने, दिगर, बुळावत, पळावत, बेटावत सर्व शेतकरी गेल्या 150 वर्षापासून 1200 एकर ही जमीन आहे की जी आमच्या पूर्वजांची होती आणि आज तागायत आमच्या ताब्यातच आहे। पण गेल्या 1960 पासून या जमिनीवर चुकीचा इनाम वर्ग 3 असा उल्लेख केलेला आहे। इनाम वर्ग 3 उल्लेख केल्यामुळे आम्हा शेतकऱ्यांच्या जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार होत नाही। कुणाला काही मुलीचं लग्न असेल, काही आर्थिक अडचण असेल, बँक कर्ज देत नाही, पीक कर्ज देत नाही। याच्या अगोदर आम्हाला खरेदी विक्रीचे व्यवहार 1990 पूर्वी करता यायचे, बँक लोन द्यायची, सगळे व्यवहार सुरळीत चालू होते।